नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे का महाजन कुटुंबात रंगणार आहे अन्नपूर्णा आणि सदानंद यांच्या लग्नाचा 40व्या वाढदिवसाचा सोहळा। कमळीचा एका सरप्राईजने सगळ्यांचे डोळे पाणावणार आहेत, तर कामिनी आणि अनिकाच्या मनामध्ये पुन्हा पेटणार आहे मत्सराची आग। तर आपण पाहूयात की कशा प्रकारे या भागामध्ये कमळी सरप्राईज देत आहे। तर मित्रांनो, आज कमळी मालिकेत पहिल्यांदाच महाजन कुटुंबात आनंदाचा महासोहळा रंगणार आहे। अन्नपूर्णा आणि सदानंद यांच्या लग्नाच्या 40व्या वाढदिवसानिमित्त कमळी असं एक सरप्राईज देणार आहे की ज्यामुळे संपूर्ण महाजन कुटुंब भावुक होणार आहे। पण कमळीवरती होत असलेला प्रेम आणि कौतुक पाहून कामिनी आणि अनिकाच्या मनामध्ये पुन्हा एकदा मत्सराची आग पेटणार आहे। अखेर ह्या आनंदाच्या क्षणी त्या दोघीही कोणता नवा डाव आखणार आहेत, चला पाहूयात आजचा भावनिक आणि अस्मरणीय महा एपिसोड। महाजन बंगल्यावरती सकाळपासूनच उत्साहाचं वातावरण असतं। संपूर्ण बंगला झेंडूच्या फुलांनी, रंगबिरंगी दिव्यांनी आणि सुंदर रांगोळीने सजलेला असतो। प्रत्येक जण तयारीत व्यस्तच असतो। मात्र अन्नपूर्णाला अजूनही कल्पना नसते की आज तिच्यासाठी आणि सदानंदसाठी किती मोठं सरप्राईज तयार झालेलं आहे। कमळी पहाटेपासूनच घरातील नोकरांसोबत सजावटीची तयारी सांभाळत असते आणि ती स्वतः प्रत्येक फुलांची आरास तपासत असते। हॉलमध्ये मोठा स्टेज तयार केलेला असतो आणि त्यावरती अन्नपूर्णा आणि सदानंद यांच्या लग्नातील जुना फोटो सुंदर फ्रेममध्ये सजवलेला असतो आणि त्याच्या बाजूला त्यांच्या 40 वर्षांचा सहजीवनाचा छोटासा फोटो कोलाज लावलेला असतो आणि राजन हे सगळं पाहतच असतो। कमळी, एवढी तयारी आणि आज काय खास आहे का, असं तो विचारत असतो। कमळी हलकसं हसत म्हणत असते, आजी आणि आजोबांनी आयुष्यभर सगळ्यांसाठी जगलेले आहेत आणि त्यांना आज त्यांच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस परत अनुभवायला मिळणार आहे, असं म्हणत असते। आणि राजन तिच्याकडे अभिमानाने पाहतो आणि म्हणतो की तू खरंच ह्या घरामध्ये आनंद घेऊन आलेली आहेस कमळी। आणि हे सगळं वरच्या मजल्यावरून कामिनी आणि अनिका हे दोघीही सगळं पाहतच असतात। कामिनी दात होट खात म्हणत असते का ही मुलगी दिवसेंदिवस सगळ्यांच्या मनामध्ये जागा बनवत चाललेली आहे। अनिका संतापून म्हणत असते की आज तिचं कौतुक होतंय आणि उद्या संपूर्ण संपत्ती तिच्या नावावर पण होईल। तेव्हा कामिनी शांत आवाजात म्हणत असते का वेळ येऊ दे, तिचा हा आनंद जास्त दिवस टिकणार नाही। थोड्याच वेळात राजन अन्नपूर्णाला डोळे बंद करून हॉलमध्ये घेऊन येतो। दुसऱ्या बाजूने दोन नोकर प्रेमाने व्हील चेअरवरती बसलेला सदानंदच्या हॉलमध्ये आणतात आणि संपूर्ण कुटुंब टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचे स्वागत करतं। राजन हसतच म्हणत असतो, आई आता डोळे उघडा। अन्नपूर्णा डोळे उघडते आणि समोरचे दृश्य पाहताच तिच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटून येतात। संपूर्ण हॉल फुलांनी सजलेला असतो आणि मध्ये मोठा केक, मागे त्यांच्या लग्नाच्या आठवणी आणि सगळं कुटुंब एका छताखाली दिसतं। ही कमळीकडे पाहते आणि बाळा, हे सगळं तू केलंस का, असं म्हणत असतात आणि कमळी हसतच मान हलवते। अन्नपूर्णा पुढे येऊन कमळीला मिठी मारते आणि म्हणतात की आज तू आम्हाला पुन्हा 40 वर्षापूर्वीच्या दिवसात घेऊन गेलीस। सदाशिव बोलू शकत नसले तरीही ते त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि डोळ्यातले अश्रू सगळं काही सांगतच असतं। ते व्हील चेअरवर बसून कमळीकडे प्रेमाने पाहत असतात आणि तिला आशीर्वाद देत असतात। राजन म्हणतो, चला आता केक कापूया। अन्नपूर्णा प्रेमाने सदानंदचा हात आपल्या हातात घेते आणि दोघेही मिळून केक कापतात। संपूर्ण हॉल टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमून उठतो आणि केक कापल्यानंतर कमळी एक छोटासा केकचा तुकडा घेते आणि हळूच सदानंदच्या समोर गुडघ्यावरती बसते आणि आजोबा, हा पहिला घास तुमच्यासाठी, असं ती प्रेमाने त्यांना केक भरवत असते। तिकडे आपण पाहतो की सदानंद बोलू शकत नसतात, पण त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात। ते थरथऱ्या हाताने म्हणतात, कमळीच्या डोक्यावरती हात ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि कमळी लगेच त्यांचा हात अलगद आपल्या डोक्यावरती ठेवते आणि त्या क्षणी संपूर्ण हॉल शांत होतो आणि एका प्रकारचं त्यांना संवेदना अशी होते का हीच आपली सख्खी नात आहे। सदानंद काही बोलू शकत नसले तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रेम, समाधान आणि अभिमान प्रत्येकाला दिसतच असतं। अन्नपूर्णा भावुक होऊन म्हणत असते, कमळी, आज सदानंद बोलू शकत नाहीत, पण त्यांच्या डोळ्यातलं प्रेमच त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांनी आयुष्यभर खूप माणसं पाहिलीत, पण आज त्यांना तुझ्यासारखी प्रेम करणारी मुलगी मिळाली आणि त्यांना सगळ्यात जास्त आनंद आहे। आणि कमळीच्या डोळ्यातही पाणी येतं आणि ती म्हणते, आजी, माझ्या आयुष्यात आई वडिलांचं प्रेम कमी पडलं असेल, पण तुम्ही दोघांनी मला जे प्रेम दिलेलं आहेत ना, ते माझ्यासाठी जगातल्या कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठं आहे। राजन भावुक होतो आणि म्हणतो, कमळी, तू या घराला फक्त आनंद दिलेला नाहीस, तर या घरातली हरवलेली माया पुन्हा जिवंत केलेली आहे। हे ऐकताच घरातील प्रत्येक सदस्य टाळा वाजवतो। अन्नपूर्णा कमळीला जवळ बोलावते आणि ती तिच्या कपाळावरती प्रेमाने हात ठेवते आणि म्हणते, बाळा, नेहमी अशीच हसत राहा।
देव तुला आयुष्यात खूप मोठं यश देवो आणि तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकट दूर हो. कमळी तिच्या पाया पडते आणि सदानंद आपल्या थरथरत्या हाताने पुन्हा एकदा कमळीच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रूच तिच्यासाठी सगळ्यात मोठा आशीर्वाद ठरतात. आणि हे सगळं पाहून राजांच्याही डोळ्यामध्ये पाणी येतं. मात्र एका कोपऱ्यामध्ये उभ्या असलेल्या कामिनी आणि अनिकाच्या चेहऱ्यावरचा संताप स्पष्ट दिसत असतो. अनिका हळू आवाजात म्हणत असते, आजी, आता ही मुलगी या घरातली सगळ्यांची लाडकी झालेली आहे. कामिनी रागाने म्हणते, आज आशीर्वाद मिळत आहेस, उद्या प्रॉपर्टीही मिळेल. अनिका विचारते, मग आता आपण काय करायचं? कामिनीच्या चेहऱ्यावरती कपटी हास्य उमटतं आणि ती म्हणते का आज आनंद साजरा करू दे तिला, पण तिच्या आयुष्यातला शेवटचा आनंद असेल आणि पुढचा डाव असा असेल का कमळी स्वतःच ह्या घरातून निघून जाईल. आणि दोघीही एकमेकीकडे पाहून हसतच राहतात. दुसरीकडे आपण पाहतो अन्नपूर्णा, राजन आणि संपूर्ण महाजन कुटुंब कमळीसोबत आनंद साजरा करत असतं. कुणालाही कल्पना नसते की ह्या आनंदाच्या वातावरणामागे पुन्हा एकदा एका नव्या कटाची सुरुवात झालेली आहे. तर हा कट कोणता असेल तो आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणारच आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.